श्री स्वामी समर्थ. आज आपण सांगणार आहोत एक स्वामी भक्तांची कहाणी. तर चला कहाणीला सुरुवात करूया. एक गरीब भक्त होता बीड जिल्ह्यामध्ये. त्याला काय करावं ते समजत नव्हतं. त्याच्या घरी वृद्ध आजी आजोबा होते, त्याचे आई वडील. ते हमेशा आजारी असायचे. घरामध्ये पैसा नसल्यामुळे त्यांची औषध गोळ्या आणायची त्याची परिस्थिती नव्हती. त्याला काय करावं ते समजत नव्हतं. तो खूप दुःखी असायचा. लोकांची मोलमजुरी करायचा. घरामध्ये धान्य नव्हतं, खाण्याचे वांदे होते. शेतही नव्हतं. शेतामध्ये जी थोडी 1 एकर जमीन होती तीही दुसऱ्यांपाशी घाण ठेवलेली होती, सावकारांपाशी. मग आता काय करावं? तो खूपच असा टेन्शनमध्ये असायचा. एक दिवस त्याच्या आईचं खूप दुखायला लागलं आणि त्याला काय करावं ते समजेना. त्यावेळेसला त्याने मनात आणलं, आता मी काय करू? कुठं जाऊ? आज तर आईचं खूप दुखतंय आणि आईला जर आज हॉस्पिटलमध्ये नाही नेलं तर मग मी काय करू? तेव्हा असा विचार करत करत असा रस्त्याने चालतो, तेव्हा त्याला एक वृद्ध आजोबा दिसतात आणि बोलतात, काय झालं? तू खूप टेन्शनमध्ये आहेस. पायाला त्याच्या ठेस लागून तो पडल्यासारखं होतं. तेव्हा ते बोलतो, आजोबा पडशील. काय झालं? एवढ्या टेन्शनमध्ये कुठं जातोयस? पडला असतास, लागला असतं, तोंड फुटलं असतं. तेव्हा तो बोलतो, आजोबा काय सांगणार माझ्या जीवनाची कहाणी? आता लागलं काय, पडलं काय आणि थोबड फुटलं काय? आता काय फायदा? माझी आजी आहे. ते आजोबा बोलतात, काय झालं तुला? असं एवढा का परेशान, एवढा का जीवावर उधार आहेस? तेव्हा तो बोलतो माणूस, काय सांगू बाबा मी? त्या माणसाचं नाव गण्या असतं. काय सांगू? आता माझी परिस्थिती अशी आहे. आज माझी आई घरामध्ये थंडी तापेने एकदम जास्त थंडी ताप आल्यामुळे तिचं जगण्याची शक्यता कमी आहे. असं वृद्ध आजी आजोबा आहेत माझे घरी. आई आजोबा वडील आणि मी एकटाच कमवणार आहे. आणि शेतीही नाही घरी, धान्यही खायला नाही, काहीच नाही. काय करावं ते समजत नाही. तेव्हा ते आजोबा बोलतात, मी तुझ्या घरी येऊ का? चालेल का? मला दाखवतो का तुझी आईची तब्येत कशी आहे ते मी पाहू शकतो का? तेव्हा ते बोलतात, बाबा चला, तुम्ही येत असाल तर बरं होईल, पण माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही आहे. पण तुम्ही येऊन काय होणार तिथं माझ्या आईपाशी? तेव्हा ते आजोबा बोलतात, तू मला घेऊन तर चल, मग मी तुला दाखवतो काय होणार आहे तर. ते गण्या त्या आजोबाला घेऊन जातो आणि बोलतो, हे एक अशी छोटीशी झोपडी असते. झोपडीमध्ये त्याचे आई वडील आजोबा आजी हे सगळे असतात. पण घरामध्ये 2-3 भांडेच असतात जास्त खाण्यापुरते. बाकी काहीच धान्य वगैरे काही घरामध्ये नसतं. ते आजोबा बारीक निरीक्षण करून बघतात तर काहीच नसतं. तेव्हा ते आजोबा बोलतात, जा त्या झाडाचं पान घेऊन ये. ते आजोबा बोलतात, त्या तुळशीचा पाला घेऊन ये जा. तेव्हा ते गण्या पळत पळत जातो आणि तुळशीचा पाला घेऊन येतो आणि थोडं हातावर चुरगळून तोंडात थोडासा रस सोडतात ते आजोबा त्यांच्या आईच्या. तेव्हा पूर्णपणे त्यांची तब्येत बरी होती आणि एकदम व्यवस्थित होतात. आणि ते बोलतात, तुम्ही कोण आहात आजोबा आणि तुमचे कशा उपकार मानावे हे समजत नाही मला. तेव्हा ते आजोबा बोलतात गण्याला, मी कोण आहे, कुठून आलो हे माहीत नाही मला, पण तुझी आई बरी झाली हेच आहे. आणि एक स्वामींचा फोटो देतात आणि बोलतात, तू स्वामी भक्त आहेस ना रे, मग कशाला घाबरतोस? एवढं बोलून ते आजोबा तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा दारामध्ये असे स्वामींचे पाऊल उमटतात. तेव्हा त्या गण्याला समजतं की साक्षात स्वामी आलेले माझ्या हाकेच्या मदतीला धावून. आज माझी परिस्थिती, घरामध्ये धान्याचे पोते वगैरे आलेली, आपोआपच पूर्ण चमत्कार झाला. आणि गण्या आजोबांना शोधत निघतो, पण आजोबा त्याला भेटत नाहीत. तेव्हा फक्त आजोबांचे पाऊल त्याला दिसतात. तेव्हा तो बोलतो, स्वामी माफ करा, मी तुम्हाला ओळखलं नाही. खरोखर तुम्ही माझ्या मदतीला धावून आलात आणि आज मी माझ्या घरी येऊन गेलात, पण तुम्ही मला दर्शन दिलं, पण मी तुमचं दर्शन घेऊ शकलो नाही. क्षमा करा. एवढं बोलून गण्या स्वामींचे फोटो घेतो आणि सेवा करायला परत बसतो. तेव्हा सर्वजण स्वामींचे घरचे आभार मानतात. सर्वांनी श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ जर आवडला तर सर्वजण श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा आणि नक्की लाईक, कमेंट, शेअर नक्की करा.
शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.